होटगी रोड औद्योगिक वसाहत आणि अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील एकूण 44 रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उद्योग विभागाने शनिवारी 56,94,00,000 रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. औद्योगिक वसाहतीमधील कामांना निधी देताना राज्य सरकार उद्योजकांना 25% हिस्सा भरायला लावते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून ही अट रद्द केल्याची आमदार देवेंद्र कोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. शहराच्या हद्दीतील 2 MIDCमध्ये छोटे मोठे 800हून अधिक कारखाने आहेत. या कारखान्यात 20,000 पेक्षा जास्त कामगार काम करतात. होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील 9 रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अक्कलकोट रोड MIDCतील 35 रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथील अनेकांची उलाढाल थांबली होती आणि अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. महानगरपालिकेने रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उद्योग विभागाकडे पाठवण्यात आला. उद्योग विभागाने दोन्ही औद्योगिक वसाहतींना 25% हिस्सा भरण्याची अट घातली. मात्र ही सरकारने अट रद्द करून निधी मंजूर केल्याचा आदेश शनिवारी काढण्यात आला. यामध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष दखल घेतली. तसेच सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल हा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उदय सामंत साहेबांचं पण एक मनापासून आभार मानतो, कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होण्या अगोदर माझे काका स्वर्गीय महेश कोटेंची त्यांचे अगदी व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि काकांच्या निधनानंतर मी आमदार झाल्यावर त्यांना भेटायला गेल्यावर आमच्या MIDCचा विषय असा प्रलंबित आहे म्हणून त्यांच्या कानावरती घातलं, पत्र दिलं. त्यांनी त्यांच्या PS ला बोलून तातडीने याबाबतची माहिती घ्यायला सांगितली. सोलापूरच्या कलेक्टरशी तिथूनच फोनवरती चर्चा झाल्यानंतरच आम्हाला त्यावेळेस ती बाब कळली की तो आपला प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे, कारण का अक्कलकोट रोड MIDC ही महापालिका हद्दीत असल्यामुळे ती संस्था नाहीये. तर ती आणि आता राठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होडगी रोडच्या वसाहतीच्या बाबतीत फक्त 25% उद्योजकांकडनं घेऊन देण्याबाबतच ते काम त्या ठिकाणी मार्गी लागू शकत होतं. परंतु मी काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की ह्याच्यावरती कशा पद्धतीने मात करू शकतो. तर हे विशेष अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना पत्र देताना मी फक्त एकच गोष्ट सांगितली की साहेब 100% उद्योजक आपल्या सोबत राहणार आहेत आणि 20 वर्ष इथं यापूर्वी कोणी निधी दिलेला नाही आहे. तर हे काम प्राधान्याने आपलं करणं गरजेचं आहे. त्यांनी कार्यवाही करावी ह्या एका एन्डोर्समेंटमुळं हे विषयाला सुरुवात झाली आणि या मिनिट्सचं सुद्धा मी आपल्याला कॉपी देणार आहे. यात सुद्धा उल्लेख आहे की एक विशेष बाब म्हणून या योजनेला मंजुरी झालेली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक GR सोलापूरसाठी निघाल्याचा एक जास्त आनंद मला या ठिकाणी आहे.